रायगड जिल्हा परिषदेच्या सध्या वेगवेगळे घोटाळे बाहेर येत आहेत. त्याच्यामध्ये महिला आणि बालविकास या विभागाचा घोटाळा मी बाहेर काढलेला. सुरुवातीला मी तक्रार केली शिवूनकडे आणि स्टार्टिंगचं टेंडर त्यांनी ते चुका मान्य केल्या आणि नव्याने पुन्हा टेंडर काढलं. आता नव्याने टेंडर काढताना महिला व बालविकासचे ज्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी मला पत्र दिलेलं की नव्याने टेंडर जे निघतील त्या टेंडरमध्ये पण काही तांत्रिक चुका वगैरे असल्यास आम्हाला मार्गदर्शन करावे. त्याप्रमाणे मी ते नवीन टेंडर बघितलं. त्याच्यामध्ये पण ह्यांनी पूर्वीच्याच चुका केलेल्या आहेत. ठराविक ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातात. आता ह्या टेंडर महिला बालविकासमध्ये कसे अंगणवाडीसाठी साहित्य पुरवतात. त्याच्यामध्ये सोलर असते, रंगीत टीव्ही, फळे असे खूप मागे एक विषय मी काढलेला की ती कपाटं वगैरे मार्केटमध्ये 5,000ला मिळतात, ती ही लोक 22,500ला खरेदी करतात. फळे जे असतात ते 2-3 हजारला मिळतात, ती 10,500ला खरेदी करतात. असा यांचा भ्रष्टाचार चालतो. बरं ह्यांना राग पण तेवढाच येतो. ह्यांच्या विरुद्ध काही बातमी केली किंवा काही केलं खुलासा बाकी आम्ही केलेल्या तक्रारीनुसार सगळे निविदा वगैरे बरोबर बदलतात. पण ते म्हणजे तुम्ही बदलता म्हणजेच आमच्या तक्रारी योग्य आहेत ना. तर आता मी नव्याने एक तक्रार केली आहे की ह्यांनी परत काही ठराविक लोकांना पाठीशी घालण्यासाठी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या संदर्भात मी शिवूंना आज ईमेल केलाय, यांच्या आयुक्तांना ईमेल केलाय, मुख्यमंत्री साहेबांकडे केलाय, उपमुख्यमंत्र्यांकडे केलाय. कुठूनही हा महिला बालविकास मधला भ्रष्टाचार बंद व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.